डिअर स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंत 2 लेक्चर घेतले आणि त्या 2 लेक्चरमध्ये आपण फक्त लॉगॅरिथमच्या डेफिनेशनचा वापर केला आणि त्यासाठी माझे 2 स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. पहिलं स्टेटमेंट असं की ज्या साईडला एक्सपोनंट असतो, ज्या साईडला इंडेक्स असतो, ज्या साईडला एक्सपोनेन्शियल फॉर्म असतो, ज्या साईडला घातांक असतो त्याच्या अपोजिट साईडला काय असतो? लॉग असतो. बरोबर? हे माझं पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट, बेस हा बेसच राहतो. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर बेस ए असेल तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये सुद्धा बेस एच असतो. ओके, तर हे आपण पहिल्या 2 लेक्चरला घेतलं. आता आपल्याला तिसरं लेक्चर घ्यायचं आहे आणि या 3rd लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे रूल्स ऑफ लॉगॅरिथम. त्यातला फर्स्ट रूल, प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. बघा काय म्हटले बघा क्वेश्चनमध्ये, प्रूव्ह दॅट फॉर ए बी सी नावाचे 3 नंबर आहेत आणि हे 3 नंबर कसे आहेत? ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहेत अँड ए इज नॉट इक्वल टू 1. एला नॉट इक्वल टू 1 घेतला आहे म्हणजे जो बेस आहे तो मात्र 1 नाही आहे. का? ते आपण प्रॉपर्टीजमध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी बी आणि सीचा काय आला आहे आतमध्ये? प्रॉडक्ट. बी आणि सीचा काय आला आहे? प्रॉडक्ट. प्रॉडक्ट असल्यावर काय येतं? ॲडिशन. जर लॉगच्या आतमध्ये 2 नंबरचा प्रॉडक्ट असेल तर 2 लॉगची काय येते? ॲडिशन. जर डिव्हिजन असतं तर काय आलं असतं? सबट्रॅक्शन. डिव्हिजन असतं तर सबट्रॅक्शन आलं असतं. चला आता प्रूफ घेऊया आपण. प्रूफ बघा, प्रूफमध्ये काय महत्त्वाचं आहे की या ठिकाणी 2 लॉगॅरिथम आलेत, लॉग बी टू द बेस ए, लॉग सी टू द बेस ए. यांना डिनोट करायचं. सपोज लॉग बी टू द बेस ए इज यम अँड लॉग सी टू द बेस ए इज यन. यांची व्हॅल्यू मांडायची. बघा, सपोज log b to the base a equal to m, log b to the base a equal to m. मग हा log आहे, हा काय आहे? log. हा log आहे. बरोबर. मग हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. बरोबर. मग याचं काय करायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग b इक्वल टू काय येणार बघा? a हा बेस आहे, इकडं पण बेस कोण राहिला? a. मग b इक्वल टू a रेज टू m. log b टू द बेस a इक्वल टू m, देअरफॉर b इक्वल टू a रेज टू m. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. इट इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, मग b ची व्हॅल्यू आली a रेज टू m. सिमिलरली बघा, आपण त्याच पद्धतीने घेणार. याला म्हणायचं सिमिलरली. काय म्हणायचं? सिमिलरली. मी लॉग बी टू द बेस ए, हा जो लॉग बी टू द बेस ए आहे याला काय म्हटलं? यम. मग लॉग सी टू द बेस एला काय म्हणायचं? यन. सिमिलरली लॉग सी टू द बेस ए याला काय म्हटलं? यन. हे मानलं आपण. सपोज द व्हॅल्यू ऑफ लॉग सी टू द बेस ए इज यन. देअरफॉर सी इक्वल टू, इथून सी ची व्हॅल्यू भेटणार ए इज बेस, इकडं ए हा बेस राहिला, इंडेक्स कोण झाला? यन. सो सी इक्वल टू ए रेज टू यन. सो दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, दिस इज इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि हे आलं इक्वेशन नंबर 4. मग माझ्याकडे बी ची व्हॅल्यू भेटली आणि सी ची व्हॅल्यू भेटली. मग याच्यावर मी कोणाची व्हॅल्यू काढणार? बी सी ची. So let us take BC equal to, मग B कोण आहे बघा? A raised to m into C कोण आहे? A raised to n. So BC equal to A raised to m plus n. आता हे तुम्ही शिकलेले आहात. चला आपण बेसिक कन्सेप्ट रिवाइज करूया. बेसिक कन्सेप्ट आपण रिवाइज करूया. बेसिक कॉन्सेप्ट काय सांगतो बेसिक कन्सेप्ट? इफ बेस इज ए, इंडेक्स इज यम, देर इज अ प्रॉडक्ट ए रेज टू यन. प्रॉडक्ट असताना, बेस सेम असताना प्रॉडक्टमध्ये इंडेक्सची काय होते? ॲडिशन. वेन बेस इज सेम अँड देर इज अ प्रॉडक्ट देन देर इज ॲडिशन ऑफ इंडायसेस. घातांकांची बेरीज होते. मराठीत सांगायचं म्हटलं तर गुणाकारामध्ये पाया समान असताना घातांकांची बेरीज होते. ह्याच पद्धतीने ए रेज टू यम अपॉन ए रेज टू यन इक्वल टू काय येणार? ए रेज टू एम मायनस यन.
दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा बेस कोण आहे ए, मग इंडेक्सची काय झाली सबट्रॅक्शन, कधी डिव्हिजन असताना. मग प्रॉडक्टमध्ये इंडेक्सची काय होते ॲडिशन आणि डिव्हिजनमध्ये इंडेक्सची काय होते सबट्रॅक्शन. तर हे होतं आपलं बेसिक कन्सेप्ट. ओके, मग बघा इथं बेस कोण आहे ए, इथं बेस कोण आहे ए आणि इथं काय प्रॉडक्ट. मग प्रॉडक्टमध्ये इंडेक्सची काय होणार ॲडिशन. मग बी सी इक्वल टू काय आलं ए रेस टू एम प्लस एन. डिअर स्टुडंट सांगा हा कोणता फॉर्म आहे, हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक 5 सेकंदाचा मी अवधी देतो, मला सांगा एक 5 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतो, मला सांगा हा काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे का लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. सांगा विच फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म, कारण इथे इंडेक्स आला आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म करा. मग आता या बाजूला काय आहे इंडेक्स, राईट हँड साईडमध्ये काय इंडेक्स, लेफ्ट हँड साईडमध्ये काय येणार लॉग, लॉग ऑफ बी सी, बेस काय येणार ए इक्वल टू काय आलं एम प्लस एन. बरोबर. सो लॉग ऑफ बी सी टू द बेस ए इक्वल टू एम प्लस एन. व्हॉट इज एम, लॉग बी टू द बेस ए, लॉग बी टू द बेस ए प्लस प्लस यांची व्हॅल्यू लॉग सी टू द बेस ए फ्रॉम इक्वेशन 1 and 3, from equation 1 and 3. ओके, झालं आपलं प्रूफ. हेन्स प्रूफ. परत एकदा आपण पाहूया, परत एकदा पहा. प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. लॉगच्या आतमध्ये प्रॉडक्ट असेल तर दोन लॉगची काय होते ॲडिशन. राईट हँड साईडमध्ये जे दोन लॉग आलेत लॉग बी आणि लॉग सी, लॉग बीला काय म्हटलं यम, लॉग सीला काय म्हटलं यन. मग लॉग बी टू द बेस ए किती घेतला आहे यम. मग लेफ्ट हँड साईडमध्ये लॉग आहे, याचा अर्थ राईट हँड साईडमध्ये काय आला इंडेक्स. सो बी इक्वल टू ए रेस टू यम. लॉग सी टू द बेस ए, मग सी इक्वल टू काय आला ए रेस टू यन. सो दस वी गेट 4 इक्वेशन 1 2 3 and 4. आता आपण घेऊया लेटेस्ट टेक. आपल्याला काय शोधायचं आहे बी सी, आपल्याला काय शोधायचं आहे बी सी. मग आपण म्हटलं लेटेस्ट टेक बी सी, बी इंटू सी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी ए रेस टू यम, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी ए रेस टू यम. मग प्रॉडक्टमध्ये इंडेक्सची काय होते ॲडिशन. हे तुमचं स्कूल लेवलला झालेलं आहे. इफ द बेस इज सेम देअर इज ॲडिशन ऑफ इंडेक्स. मग ए बेस आहे, प्रॉडक्ट आहे, इंडेक्सची काय झाली ॲडिशन. मग याला कोणता फॉर्म म्हणायचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग याचं कन्वर्जन केलं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. एक्सपोनंट इंडेक्स कुठं आला आहे सांगा इंडेक्स राईट हँड साईडला, इंडेक्स कुठं आला आहे सांगा इंडेक्स राईट हँड साईडला. मग लॉग कुठे येणार लेफ्ट हँड साईडला. लॉग ऑफ बी सी टू द बेस ए इक्वल टू एम प्लस एन. आपण एमची व्हॅल्यू पुट केली, आपण एनची व्हॅल्यू पुट केली तर आपलं हे इक्वेशन भेटलं की जे आपल्याला प्रूव्ह करायला दिलं हेन्स प्रूव्ड. ओके, आपण फर्स्ट रूल पाहिला प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. नाव सेकंड रूल क्वोशंट रूल ऑफ लॉगॅरिथम, और वी कॅन से दॅट डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लॉगच्या आतमध्ये जर प्रॉडक्ट असेल, लॉगच्या आतमध्ये जर प्रॉडक्ट असेल तर दोन लॉगची काय होते ॲडिशन. जर लॉगच्या आतमध्ये प्रॉडक्ट असेल तर दोन लॉगची काय होते ॲडिशन. आणि जर लॉगच्या आतमध्ये डिव्हिजन असेल तर दोन लॉगची काय होते सबट्रॅक्शन. दोन लॉगची काय होते सबट्रॅक्शन. ओके, सगळं प्रिन्सिपल सेम आहे. बघा प्रूफ पहिलं मी म्हणणार सपोज पलीकडे किती लॉग आले 2, त्यांच्या व्हॅल्यूज माहीत आहे का नाही त्या मानायच्या. सपोज log b to the base a equal to m. So b equal to a raised to m. Suppose log b to the base a equal to m. Therefore b equal to a raised to m. याला म्हणणार इक्वेशन नंबर 1, याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. सांगा हा कोणता फॉर्म आहे. लॉग आलाय म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म आणि या ठिकाणी इंडेक्स आलाय, एक्सपोनंट आलाय म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म. also काय ना सांगा log c to the base a equal to n. So c equal to a raised to n.
सो इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. ओके, तर ह्या झाल्या 4 व्हॅल्यूज. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते काय आहे, बी अपॉन सी. मगाशी आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं लास्ट थेरममध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, बी इंटू सी. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, बी अपॉन सी. मग आपण घेऊया ते. मग म्हणायचं लेटस टेक b upon c equal to, what is b here, a raised to m. What is c here, a raised to n. So b upon c equal to a raised to m minus n. So b upon c equal to a raised to m minus n. So b upon c equal to a raised to m minus n. आता मला सांगा, मगाशी पण मी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ दिलता, आता परत एकदा वेळ देतो. मला सांगा हे काय आहे, वेदर इट इज लॉगॅरिथमिक फॉर्म और एक्सपोनेन्शियल फॉर्म. या ठिकाणी कुठं लॉग आलाय का, नाही. मग या ठिकाणी लॉग आला नाही म्हणजे हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग या साईडला येणार लॉग ऑफ बी अपॉन सी. बेस कोण आहे, ए. मग इथं बेस राहिला ए. इट इज इक्वल टू एम मायनस एन. याला कोणता फॉर्म म्हणायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. चला परत एक्सप्लेन करतो. या ठिकाणी इंडेक्स आहे, हा काय इंडेक्स, हा एक्सपोनंट आहे. एक्सपोनंट आहे आणि हा एक्सपोनंट कोणत्या साईडला आला आहे, राईट हँड साईडला. म्हटल्यानंतर लॉग कुठे येणार, लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला आला लॉग. सो लॉग ऑफ बी अपॉन सी टू द बेस ए इक्वल टू एम मायनस एन. आता एमची व्हॅल्यू टाकूया, मग काय येणार बघा, एमची व्हॅल्यू टाकूया, मग काय येणार, लॉग ऑफ बी अपॉन सी टू द बेस ए इक्वल टू एम. व्हॉट इज एम हिअर, एमची व्हॅल्यू काय सांगा, एमची व्हॅल्यू काय, लॉग बी टू द बेस ए मायनस एनची व्हॅल्यू log c to the base a. Log c to the base a. Hence proved. Hence proved. सोपं आहे का नाही. आपल्याला जे प्रूव्ह करायला देतात त्याच्या राईट हँड साईडमध्ये जे 2 लॉग आहेत यांच्या व्हॅल्यूज मानून घ्यायच्या. याला m म्हणायचं, याला n म्हणायचं. मग यावरनं b ची व्हॅल्यू काढायची, यावरनं c ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. लेट अस टेक b अपॉन c. b कोण आहे, a रेज टू m. c कोण आहे, a रेज टू n. सो b अपॉन c इक्वल टू a रेज टू m मायनस n. कारण डिव्हिजनमध्ये बेस सेम असताना इंडेक्सची काय होते, सबट्रॅक्शन. ओके, मग हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आला, त्याच्यावर लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणला. एमची व्हॅल्यू पुट केली, एनची व्हॅल्यू पुट केली फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3. तर इथं आपण म्हणूया फ्रॉम इक्वेशन 1 and 3. From equation 1 and 3 we get log of b upon c to the base a equal to log b to the base a minus log c to the base a. Hence proved. Now third rule and the last rule, that is power rule or exponent rule. Statement काय बघा, for a b c is greater than 0. म्हणजे a b c काय आहेत, पॉझिटिव्ह. आणि त्यातला a जो बेस होतो तो काय, नॉट इक्वल टू 1. देन प्रूव्ह दॅट लॉग ऑफ b रेज टू c टू द बेस a इक्वल टू c लॉग b टू द बेस a. मग आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ही माझी राईट हँड साईड आहे आणि राईट हँड साईडमधलं हे मला प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ याला काय म्हटलं पाहिजे, यम. सपोज log b to the base a equal to m. Suppose log b to the base a equal to m. मग काय बघा, therefore b equal to a raised to m. Therefore b equal to a raised to m. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. दिस इज लॉगॅरिथमिक फॉर्म, दिस इज एक्सपोनंट फॉर्म. आता पटापट आलं पाहिजे का नाही. हा कोण आहे, लॉग. लॉग कुठे आहे, लेफ्ट हँड साईडला. म्हणजे इंडेक्स कुठे येणार, राईट हँड साईडला. आणि बेस हा बेसच राहतो. ह्या लॉगचा बेस कोण आहे, ए. मग इकडे बेस कोण आला, ए. मग यमनी काय करायचं, तर यमने एक्सपोनंट व्हायचं. सो बी इक्वल टू ए रेज टू यम.
आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बी रेस टू सी. मग ते घेऊया आपण. लेटस टेक बी रेस टू सी इक्वल टू व्हॉट इज बी. बीची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे. बी कोण आहे. ए रेस टू यम रेस टू सी. बरोबर. आता परत एकदा बेसिक कॉन्सेप्ट बघा. बेसिक कॉन्सेप्ट काय सांगतं बेसिक कॉन्सेप्ट बघा. ए रेस टू यम एचा इंडेक्स कोण आहे यम आणि ए रेस टू यमचा इंडेक्स कोण आहे यन. तर हे सेम असतं कोणासाठी ए रेस टू यम म्हणजे ज्यांचा प्रॉडक्ट पण होतो ए रेस टू एम एन. सो दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट. ए रेस टू यम रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यन म्हणजेच ए रेस टू एम एन. मग यम आणि सीचा प्रॉडक्ट होणार. सो ए रेस टू यम इंटू सी. सो बी रेस टू सी इक्वल टू ए रेस टू यम इंटू सी. बरोबर. आता मला सांगा हा लॉगॅरिथमिक फॉर्म एक एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता मला सांगा इंडेक्स कुठे आहे. याला एकच टर्म समजा. ही एकच टर्म आहे. मग इंडेक्स कुठे आहे सांगा. इथे बघा यम इंटू सी इज द इंडेक्स. हा एक्सपोनंट आहे. काय आहे एक्सपोनंट. बरोबर. हा एक्सपोनंट आहे. काय आहे एक्सपोनंट. मग ज्या बाजूला एक्सपोनंट असतो त्याच्या अपोजिट साईडला काय घ्यायचा लॉग. मग काय होणार लॉग ऑफ बी रेस टू सी. आणि बेस हा बेसच राहतो. इथं बेस कोण आहे ए. इथं बेस कोण आला ए इक्वल टू काय राहिलं यम इंटू सी. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ एम. सो लॉग ऑफ बी रेस टू सी टू द बेस ए इक्वल टू सी इंटू यम. बरोबर. कम्युटेटिव्ह लॉ 1 इंटू 2 2 इंटू 1 3 इंटू 2 2 इंटू 3. लॉग ऑफ बी रेस टू सी टू द बेस ए इक्वल टू इथे राहिला सी. आणि आता यमची व्हॅल्यू टाकूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यम लॉग बी टू द बेस ए. हेन्स प्रूव्ड. बघा हेच प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आपण यमची व्हॅल्यू टाकली. यमची व्हॅल्यू कुठून आली फ्रॉम इक्वेशन नंबर 1. फ्रॉम equation 1. So this law is called as exponent rule or power rule. Hence proved.